हॅलो फ्रेंड, नमस्ते. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात करूया छान अशा देवपूजेपासून. आशा करते की तुम्ही सगळं आनंदित असाल आणि देवाकडे हीच प्रार्थना करते की तुम्ही सगळे आनंदी राहो. आता चला, सायंकाळची वेळ झालेली आहे आणि आता करायचा आहे स्वयंपाक. त्याआधी ना किचनवर खूप सारा पसारा पडलेला, कारण दुपारी मी लवकर वरती गेले, त्याच्यामुळे किचनवर मला व्यवस्थित आवरता आलेलं नाही. त्याच्यामुळे मी आत्ता आहे ना हेच छान असं आवरून घेतलेलं. आता आई बोलल्या की स्वयंपाकामध्ये करायची आहे अंड्याची भाजी आणि कच्च्या मसाल्यामध्ये करायची असल्यामुळे मी ना इथे छान असा कांदा चॉप करून घेतलेला आणि त्यासोबत घेतलेली कोथिंबीर आणि थोडंफार अद्रक आणि असं सर्व आहे ना कच्चा मसाला मी बारीक करून घेणार आणि त्यामध्ये ना काही गरम मसाला देखील मी दळण्यामध्ये घेणार, जेणेकरून आहे ना त्या भाजीची चव ही अधिकच वाढते. तर चला मग मी आता कांदा वगैरे कापून घेतलेला. आता एक गोष्ट ही छान आहे की आई जेव्हा लसूण आधी सोलून ठेवतात ना, तेव्हा माझं अर्धं काम झाल्यासारखं मला वाटतं. कारण प्रत्येक भाजीसाठी आपण जर लसूण सोलायचं ठरवलं तर त्यामध्ये कसेही आपली 10-5 मिनटं हे जात असतात आणि त्याच्यामुळे ते काम अधिक लांबणीवर पडतं. आणि ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं असतात ना, त्यांनी थोडंफार असं आधीच वस्तू कापून निवडून ठेवणाऱ्या आजीबाई असल्या तर ती त्यांची कामंही अधिक सोप्या होऊन जातात. आता एक नवीन सिस्टीम घंटागाडीवाल्यांनी काढली आहे आणि ती चांगली देखील आहे, पण आपण त्याचे पालन देखील करत नाही. पण आता ते थोडेसे कडक झाले आहेत आणि त्यांनी ओला कचरा आणि सुका कचरा हा वेगवेगळा देण्यासाठी सांगितलं आहे. त्याच्यामुळे ना आज आत्तापासून ना आम्ही छान असं प्रिपेअर असतो आणि कचरा देखील ना व्यवस्थित ओला आणि सुका हा बाजूला काढून ठेवतो. आता इथे कांदे कापल्यामुळे ना माझ्या डोळ्यांना खूप सारं पाणी येत होतं, कारण माझी डोळे ही सेन्सिटिव्ह असल्यामुळे ना त्यांना ना कांदा मिरची अशा गोष्टी सहन होत नाही आणि ना एकदा जर कांदा कापला तर माझ्या डोळ्यातून बऱ्याच वेळा असं पाणी येत असतं. त्याच्यामुळे तो मला एक त्रासच आहे. आता मी त्याला कधीतरी डॉक्टरांकडे नक्की दाखवणार. तर आता नंतर आहे ना, आता ह्या भरणीमध्ये आमचा सर्व आहे ना कच्चा मसाला राहत असतो, लवंगा मिरे. तर हे बघा फ्रेंड्स, मी आत्ता आहे ना इथे 2-3 मिरे घेतलेली आणि आता घेणार आहे 2-1 लवंगा. आणि हिरवी वेलची असली ना तर या कच्च्या मसाल्यातल्या भाजीला आहे ना खूप छान टेस्ट येत असते. ज्याच्याकडे कोणाकडे हिरवी वेलची असते ना त्याने थोडीही जास्त टाकायची आणि मोठी वेलची तर टाकायचीच आपली. आणि अशा प्रकारे ना छान सर्व कच्चा मसाला हा दळण्यामध्ये घ्यायचा आणि त्याच्यामुळे ना भाजीचा फ्लेवर हा अजून छान येत असतो. आता हे कच्चे मसाले ठेवण्यासाठी ना मला छान अशा छोट्या बरण्या घ्यायच्या आहे. पण आता आहे ना ते ऑनलाईन ऑर्डर करावे की डीमार्ट वगैरेमधून घ्यावे, हा मला आहे ना एक प्रश्न पडलेला आहे. त्याच्यामुळे मी थोडासा ब्रेक घेते आणि माझं आहे ना ऑनलाईन शॉपिंग सर्चिंग तर चालूच असतं की काय घ्यावं काही नाही. पण आता त्याला थोडासा डिले होतो आहे. आता मला हे किचनसाठी देखील आहे ना काही गोष्टी या घ्यायच्या आहेत, पण आहे ना त्या मी आता सर्च करून ठेवल्या आहे. आता जेव्हा पेमेंट होणार तेव्हा मी या गोष्टी या नक्कीच घेणार. आता मिक्सरमध्ये छान असा मसाला बारीक करून घेते आणि कृष्णाचा मला आवाज येतो आहे, कारण तो आता उठण्याची वेळ देखील झालेली आहे आणि आता मला स्वयंपाकाचा स्पीड देखील वाढवावा लागेल, कारण आहे ना त्याला देखील मला जेवण वगैरे खाऊ घालायचं असतं आणि ना उशीर झाला तर मग आहे ना तो जास्त किरकिर करायला लागतो. आता उरलेल्या वस्तू सगळ्या मी जागच्या जागी ठेवून दिलेल्या आणि किचनवर जेवढी एक्स्ट्राची भांडी होती ना फ्रेंड, तेवढी सगळी मी गोळा करून ठेवलेली. आणि आता मसाला यामध्ये थोडंफार पाणी टाकून घेते आणि मसाला बारीक करून घेते. आज तर तसा स्कूलमधला दिवस हा माझा थोडा टायर्डच होता, कारण आज होता स्कूलमध्ये ओपन हाऊस आणि ओपन हाऊस म्हटलं की बरेच असे पॅरेंट्स येत असतात आणि पॅरेंट्सला आम्हाला सांगावं लागतं की विद्यार्थ्याची प्रगती ही कशा प्रकारे आहे आणि त्यांचे पेपर वगैरे दाखवणं, अशी बरीच कामे ही ओपन हाऊसच्या वेळेस असतात. आता आम्हाला मार्कशीटवर देखील तयार करायचं आहे, कारण आता इयर संपत आलेलं आहे आणि मुलांची फायनल एक्झाम फक्त बाकी आणि ती 1-2 महिन्यामध्येच आहे आणि ती एक्झाम आणि त्याचं पोर्शन देखील आम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि अशी स्कूलमध्ये बरीच अशी कामे. आत्ता एक नवीन काम सरांनी आम्हाला सांगितलेलं, ते म्हणजे सर्वेला जाण्याचा. आता सर्वे करायला जाणं म्हणजे उन्हामध्ये थोडंफार त्रासदायकच आहे. जर आपण उन्हामध्ये जास्त गेलो ना तर आपली हेल्थ देखील खराब होते, कारण ही आत्ता फेब्रुवारी महिना जरी चालू असला ना तरी फेब्रुवारी महिन्यामध्ये देखील आहे ना बरंच असं कडक ऊन पडायला लागलेलं आहे आणि 12 नंतर तर बाहेर चालणं हे अशक्य होऊन जातं, कारण आपल्याला जास्त अशी उन्हामध्ये चालण्याची सवय नसते. त्याच्यामुळे ना ताप वगैरे तर येतच असतो अशा याच्यामध्ये. त्यामुळे आता नाही पण बोलता येत नाही, तर ते तर करावंच लागेल. आणि घरची देखील कामं असतातच, पण आता काय करणार, जॉब म्हटला की ह्या सर्व गोष्टी आल्याच.
ओपन हाऊस होता, त्याच्यामुळे ना बऱ्याच पॅरेंटचे बऱ्याच क्युरीज असतात आणि त्या सर्वच एक टीचर म्हणून आहे ना आपल्याला देखील आहे ना त्यांना त्या क्युरीज दूर कराव्या लागतात. बऱ्याच लोकांचे काही प्रॉब्लेम्स असतात विद्यार्थ्याच्या याच्याने, ते देखील आपल्याला आहे ना ऐकून घ्यावे लागतात. अशा प्रकारे आहे ना पूर्ण स्कूलच्या वेळेमध्ये ना पूर्ण पॅरेंट्सशी बोलून बोलून आज तर पूर्ण बेहाल झालेली होते मी. आणि आता हे बघा फ्रेंड्स, माझ्या इकडे ना अंडे देखील बॉईल होऊन गेलेले आहेत. आता मी मस्त मसाला फ्राय करून घेते. आता किचन ओटा आधीच स्वच्छ असा साफ करून घेते, कारण किचन ओट्यावर ना त्याच पसाऱ्यामध्ये केलं की काम मला चिडचिड होती त्याच्यामुळे. आणि आता इकडे ना सकाळी केलेली वांग्याची भाजी मी गरम करत ठेवलेली आणि असा छान असा मसाला हे करून घेतलेला, बारीक करून घेतलेला. आणि आता हा एक तेजपत्ता बिचारा बाहेर राहिलेला, त्याच्यामुळे त्याला देखील मी ना मसाल्यामध्ये टाकते. अशा प्रकारे हे बघा फ्रेंड्स, थोडं थोडं पाणी करून आहे ना हा मसाला मी असं छान प्रकारे फ्राय करून घेतलेला. आणि आत्ता आहे ना ही अंडे देखील आहे ना त्यामध्ये टाकणार आहे मी. आता याच्या लागता पाणी टाकणार आहे, कारण जर जास्त पाणी आपण एकाखटी टाकलं तर भाजी ही पूर्णपणे ना पातळ होऊन जाते, कारण ही कच्च्या मसाल्याची भाजी असते. त्याच्यामध्ये आपण आहे ना घट्ट करण्यासाठी डाळ किंवा असं खोबरं असं काही नसतं. त्याच्यामुळे ना ही कच्चा मसाला जर आपण एकाखटी जास्त पाणी टाकून दिलं तर ती पातळ होते. त्याच्यामुळे ते कधीही थोडं थोडं करून मी पाणी टाकत असते. आता ही छान आहे ना मंद आचेवर त्याला उकळी यायला सुरुवात झाली की हे अंडे वगैरे सगळं त्यामध्ये मी टाकून देते. आणि खूप फास्ट केलं तर त्यातलं ते पिवळं जे हे असतं ते ना निघून जाण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे बऱ्याच वेळा आहे ना मी गॅस हा बारीकच ठेवते आणि शांत अशा त्याच्या 2-3 उकळ्या झाल्या की मग आपली ना भाजी ही रेडी होणार. आता हे बघा फ्रेंड्स, मी गॅस असा कमी केलेला आणि त्याला थोड्या वेळ राहू देणार. आणि आत्ता आहे ना मला करायच्या आहेत पोळ्या आणि भाकरी. तर चला मग आता मी ना एका बाजूला कणिक मळून घेतलेली आणि आता करणार आहे पोळ्या, आणि थोड्या वेळाने मला करायच्या आहेत भाकरी. आता जेवणाची वेळ तर झालेलीच होती आणि 9 वाजत 8:30 झालेले. आणि आता जेवणासाठी ना सर्वजण विचारणार की झालं की नाही, तर त्याच्या आधीच आहे ना मी भाकरी देखील करून घेतलेल्या आणि पोळ्या देखील करून घेतलेल्या आहे बघा फ्रेंड, पोळ्या देखील. तर अशा प्रकारे ना आजचा माझा दिवस होता. तर आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला अंड्याची भाजी कशा